माझे नाव कुमारी आराध्या रोहित हेगडे असे आहे. मी इयत्ता 4वी अ ची विद्यार्थिनी. आज मी तुम्हाला संत गाडगे महाराज यांच्याविषयी 4 ओळी माहिती सांगणार आहे. ती तुम्ही शांतपणे ऐकून घ्यावी अशी माझी नम्र विनंती. संत गाडगे बाबा हे एक थोर संत व समाज सुधारक होते. यांचा जन्म 23 फेब्रुवारी 1876 रोजी अमरावती जिल्ह्यातील शेळगाव येथे झाला. त्यांचे संपूर्ण नाव डेबूजी जिंगराजी जानोरकर व त्यांच्या वडिलांचे नाव जिंगराजी व आईचे नाव सखूबाई होते. लहान वयात पित्याचे छत्र हरपल्याने ते मामाकडे राहिले. त्यांना अध्यम समाजसेवेची आवड असल्याने त्यांनी आपले संपूर्ण जीवन लोकसेवेमध्ये घालवले. संत गाडगेबाबा फाटके वस्त्र घालत. त्यांच्या एका हातात गाडगे व दुसऱ्या हातात खराटा असे. त्यांच्या एका हातात नेहमी संत गाडगेबाबा असायचे. म्हणून लोक त्यांना संत गाडगेबाबा म्हणत की संत गाडगेबाबांनी समाजातील वाईट रूढी परंपरांना विरोध केला. ती पुजला देवतही देव अजून पावला नाही. कोठे राहतोस कोणास ठाऊक अजूनपर्यंत गावला नाही. ते कीर्तन करत असत. संत गाडगेबाबा आपल्या कीर्तनातून समाजातील दाभिकपणा रूढी यावर टीका करत समाजाला शिक्षण व स्वच्छतेचे महत्त्व पटवून देत समाजातील अज्ञान अंधश्रद्धा दूर करण्याचा प्रयत्न करत होते. संत गाडगेबाबा म्हणत की देव हा दगडात नसून माणसात असतो. मंदिरासमोर लुटली इज्जत हा बघत बसला पोरीला. रक्षण करतो म्हणाला आणि स्वतःच गेला चोरीला. कावल्याला पाणी भुकेल्याला अन्न गरजूंना मदत करण्यात निरीक्षण शिक्षण देण्यात खरी सेवा आहे. त्यांनी धर्मशाळा दवाखाने सामाजिक संस्था इत्यादी स्थापन केले. 20 डिसेंबर 1956 रोजी त्यांचे निधन झाले. आजही अनेक संस्था त्यांच्या कार्यातून प्रेरणा घेतात. धन्यवाद.